नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्य सरकारनं हिवाळी अधिवेशनामध्ये 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्यात आणि यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष करायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या त्याच्या अगोदर म्हणजे जून 2024 मध्ये 94,889 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या गेल्या होत्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना यासह अनेक योजनांच्या घोषणाही केल्या होत्या. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरचा खर्चही वाढला होता. या लोकप्रिय योजनांवरचा खर्च आताही सुरू आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे वेगवेगळी कामं, योजना, प्रकल्प यांच्यावरच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. आणि आता कोणत्या विभागासाठी किती निधी देण्यात आलेला आहे यावर एक नजर टाकूया. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 15,648 कोटी, कृषी विभागाच्या योजनांसाठी 9,250 कोटी, लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी, केंद्रीय योजनांसाठी पुरवणी मागण्या आहेत 4,440 कोटींच्या, मनरेगासाठी 3,500 कोटींच्या पुरवणी मागण्या, आयुष्मान भारतसाठी 3,250 कोटींच्या पुरवणी मागण्या, नाशिकमधल्या कुंभमेळ्यासाठी 3,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, एसटी महामंडळासाठी 2,000 कोटींच्या पुरवणी मागण्या, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2,200 कोटींच्या पुरवणी मागण्या आणि एकूण 75,286 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या. एकीकडे 75,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांची मागणी होत असताना दुसरीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचं वक्तव्य अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं या प्रकारचं आणि त्या पाठोपाठ आता अजित पवार यांनी सुद्धा याची कबुली दिली. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतोय. गेल्या वर्षी जून मध्ये जाहीर झालेली लाडकी बहीण योजना, त्यामुळे हा भार आणखी वाढलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी या सगळ्या संदर्भामधलं वक्तव्य नेमकं काय केलंय तेही बघूयात. अजित पवार यांनी म्हटलंय की राज्य सरकारची आर्थिक पातळीवर प्रचंड ओढाताण होतीये आणि आर्थिक गाडी लवकरच रुळावर आणण्यासाठी अर्थ विभाग प्रयत्नशील आहे. येत्या आठवड्यामध्ये महसूल देणाऱ्या खात्याची बैठक घेण्यात येईल. महसूल देणाऱ्या खात्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क, एक्साईज, महसूल खातं, सहकार खातं तसंच वस्तू आणि सेवा कर खात्यांच्या बैठका होतील. आणि आर्थिक वर्ष 2025-2026 साठी PRS संस्थेचा अहवाल. हा अहवाल काय सांगतोय हेही पाहूया. हा अहवाल हे सांगतो की महाराष्ट्राचं सकल राज्य उत्पन्न आहे 49,39,355 कोटी रुपये. महाराष्ट्राचा महसुली खर्च आहे 8% आणि महाराष्ट्राचा भांडवली खर्च आहे 11%. राज्याची वित्तीय तूट पाहिली तर ती 1,36,235 कोटी इतकी आहे. महाराष्ट्रावर 9,32,000 कोटींचं कर्ज आहे. जवळपास 9.5 कोटींचं कर्ज राज्यावर सध्या आहे. उत्पन्नातली 57,556 कोटी रुपये कर्ज परतफेडीच्या व्याजापोटी खर्च होतात. आणि राज्याची ही जी नाजूक परिस्थिती झालेली आहे, आर्थिक नाजूक परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे महायुती निशाण्यावर आलेली आहे. विरोधकांना उत्तर द्यायला आता मुख्यमंत्र्यांनाच पुढे यावं लागले. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे. आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे.
निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. सगळ्या संवैधानिक जेवढ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांच्यावर आग पकड करण्याचं काम हे ते करतायत. खरं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर देखील राज्य दिवाळखोर झालं. आता मला माहिती आहे की त्यांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे, पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की राज्याची आर्थिक स्थिती ही जरी ओढताणीची असली तरीही राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नाही.